श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. सर्वांना सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे सप्तमी तिथी आणि उद्या आहे दुर्गाष्टमी. तर आता बघा, दुर्गाष्टमी हा नवरात्रीचा प्राण मानलेला आहे. दुर्गाष्टमी तिथी ही प्रत्येक महिन्याला येते, परंतु जी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी तिथी येते ती अत्यंत महत्वाची, अनन्यसाधारण महत्वाची आहे. अत्यंत प्रमुख अशी ही दुर्गाष्टमी आहे. म्हणून ज्यांना कोणाला 7 माळीपर्यंत, घटस्थापनेच्या 7व्या माळीपर्यंत ज्या महिलेला तिच्या मासिक धर्मामुळे किंवा आणखी कुठलीही समस्या असल्यामुळे, अडचण असल्यामुळे, कुठल्याही स्त्रीला किंवा पुरुषांना देखील कोणत्याही त्यांच्या कारणामुळे, अडचणीमुळे भगवतीची साधना करणे शक्य झाले नाही, तर त्यांनी उद्याच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आवर्जून भगवतीची, आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. परंतु बघा, सर्वात पहिले मी सांगत आहे तुम्हाला की आपण दुर्गाष्टमीची सेवा करत आहोत, तर त्याचा अर्थ असा नाही होतंय की आपण काहीही सेवा म्हणजे आपण सेवा करायला बसलेलो आहोत देवीच्या समोर, भगवतीच्या समोर, आणि आपण फक्त एक पाठ घेतलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचंय, पारायण करायचंय, मग तुम्ही ते पाठ घेतलेला आहे, ग्रंथ घेतलेला आहे, आणि फक्त तुम्ही असं करून असं फास्ट बोलता आहात. म्हणजे तुम्हाला काहीतरी सेवा करायची आहे, पण ती सेवा कशी तरी करून आपल्याला उरकायची आहे. जर ह्या भावनेने तुम्ही जर श्रद्धा केली, सेवा केली, तर तुम्हाला त्या सेवेचं काहीच फळ मिळणार नाही आहे. म्हणून सर्वात प्रथम सांगत आहे मी, दुर्गाष्टमीला प्रत्येकाने आवर्जून आपल्या कुलदेवीची, भगवतीची सेवा करायची आहे. परंतु आपलं मन देखील एक निष्ठ ठेवायचं आहे, आपलं चित्त थारावरती ठेवायचं आहे. अगदी आपण साग्र संगीत आपण त्या ठिकाणी सेवा करायची आहे. जे काही आपले सेवाभाव आहे, आपली श्रद्धाभाव आहे, आपला भक्तिभाव आहे, हा पूर्ण भगवतीपर्यंत रुजू झाला पाहिजे, तिच्या चरणाशी रुजू झाला पाहिजे. अशा प्रकारे एकमात्र, एकमेव होऊन फक्त तुम्ही आणि तुमची भगवती, तुमची कुळदेवी, फक्त एवढंच आपल्याला ठेवायचं आहे सेवा करताना. तेव्हा बघा, जी कुठली सेवा ही श्रद्धेने, विश्वासाने, भक्तिभावाने केली जाते, अगदी ती 1 मिनिटाची सेवा असली तरी देखील ती भगवतीपर्यंत पोहोचली जाते. म्हणून सेवा करताना सर्वांनी अगदी मनाने शांत राहा, मन पूर्ण देवीच्या चरणी तल्लीन करा, देवीच्या चरणी अर्पण करा, आणि नंतर आपण सेवा करायला घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण जर दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठाचं एकतरी पारायण आपण नक्की करावं, किंवा मग कोणाला शक्य असेल तर दुर्गा चालीसाचा पाठ करावं, किंवा मग सिद्ध कुंजिका स्तोत्र कोणाला पठण करायचं असेल तर त्यांनी आवर्जून 11 वेळेस हे पाठ करायचा आहे. 11 वेळेस आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पाठन करायचं आहे. त्याचबरोबर आपण अष्टमी तिथी, सप्तमी तिथी आणि नवमी तिथी ही नवरात्रीची अगदी सर्वात महत्त्वाच्या तिथी आहेत. परंतु त्यात जी दुर्गाष्टमी आहे, दुर्गाष्टमी नवरात्रीची दुर्गाष्टमी तिथी, दुर्गाष्टमीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून जर तुम्हाला सप्तमी, अष्टमी, नवमी या तिन्ही तिथींपैकी जर अष्टमी तिथीला तुम्ही जर तुमच्या भगवतीच्या कुळदेवीच्या मूर्तीवर, टाकावर किंवा मग श्रीयंत्रावरती जर तुम्ही घरामध्ये कुंकुमार्चन केलं, तर तुमचं सोन्याहून पिवळं होणार आहे. तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदणार आहे. तुमच्या पतीची, मुलांची प्रगती होणार आहे. घरामध्ये जे आपले काही वास्तुदोष वगैरे असतील, ग्रहदोष असेल कोणाच्या कुंडलीमध्ये, आपल्या घराला कुणाचीही नजरबाधा झालेली असेल, बाहेरचं काही कोणी आपल्यावर तांत्रिक प्रक्रिया वगैरे केलेली असेल, तर ते पूर्णपणे नष्ट होण्यासाठी आपल्याला नक्कीच उद्याच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी अशा ह्या प्रभावी सेवा करायच्या आहेत. त्यातली एक सर्वात प्रभावी सेवा आहे, तर ती म्हणजे कुंकुमार्चन करणे. कुंकुमार्चन म्हणजे काय, तर आपण देवीच्या मूर्तीवर, टाकावरती, फोटोवर किंवा श्रीयंत्रावरती आपण कुंकवाने अभिषेक करत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा दुर्गाष्टमीच्या दिवशी सर्वांनी आवर्जून आपल्या घरामध्ये करायचीच आहे. ज्यांना कोणाला 7व्या माळेपर्यंत कुठलीही सेवा करणे शक्य झालेले नाही. आता सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे, तर तो म्हणजे घट कधी हलवायचा आहे, उपवास कधी सोडायचा आहे, घट हलवताना आपल्याला कोणता नैवेद्य आपल्याला घटाला दाखवायचा आहे, भगवतीला दाखवायचा आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज तेच पाहणार आहोत. बघा, आपण घट हलवणार आहोत, तर ते म्हणजे नवरात्रीच्या नवमी तिथीला, त्याला आपण महानवमी तिथी असं म्हणतो. आता नवरात्रीचा अर्थ, या नवरात्रीच्या शब्दाचा अर्थच आहे 9 रात्र, 9 दिवसाची, 9 रात्राची नवरात्र. म्हणजे 9 हा आकडा अत्यंत महत्त्वाचा आहे. मग ह्या ठिकाणी आपण नवरात्र ही निर्वाणीचे 9 दिवसाची, 9 रात्रीची निर्वाणीची आहे, ती आपण नवरात्रीचंच व्रत करून आपल्याला घट हलवायचे आहे. आता बघा, काही भागांमध्ये सप्तमीच्या दिवशी होम हवन करून सप्तमीच्या दिवशीच घट हलवला जातो, आणि त्या ठिकाणी सप्तमीच्या दिवशीच उपवास देखील सोडला जातो. काही भागांमध्ये अष्टमीच्या दिवशी होम हवन करून भगवतीला आहुती देऊन भगवतीला नैवेद्य आहुती देतात त्या होमामध्ये, आणि त्याच्यानंतर ते जे काही आहे ते तुम्ही उपवास सोडता. त्याच्यानंतर बघा,
सर्वात प्रथम सप्तमी अष्टमीला उपवास सोडणे अत्यंत चुकीचा प्रकार आहे, अयोग्य पद्धत आहे. आपले धर्मशास्त्र काय सांगतं सर्वात प्रथम अगोदर त्यांनी ते जाणून घ्यावं आणि त्याच्यानंतर आपण घटस्थापना केलेली आहे तर ते घट उठवण्याचं देखील आपण जी काही प्रक्रिया आहे, शास्त्रीय शुद्ध प्रक्रिया धर्मानुसार धर्मशास्त्रानुसार जे काही सांगितलेले आहे त्या पद्धतीनेच आपण घट उचलायचे आहेत, घट हलवायचे आहेत. आपण नवरात्रीचा अर्थच 9 शब्द आहे, 9 आकडा आहे, तर आपण सप्तमी अष्टमीला उपवास कसा काय सोडू शकतो? मग तो आपला 9 दिवसाचा उपवास, 9 रात्राचा व्रत आपलं ते ग्राह्य धरलं जाणार नाही. बघा आता जे आपली 3.5 शक्तिपीठं आहेत, तुळजापूर आहे, कोल्हापूर अंबाबाईचं कोल्हापूर आहे, त्याचबरोबर माहूरगडाची रेणुका, त्याचबरोबर सप्तशृंगी देवी आहे वणीगडाची. तर ह्या चारही मूळ आपल्या शक्तिपीठांवरती 3.5 शक्तिपीठांवरती उद्याच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी होम हवन सुरू केला जातो आणि त्याची पूर्ण आहुती ही महानवमीच्या दिवशी दिली जाते आणि तेव्हा त्या होम हवनाला संपन्नता देतात. त्या ठिकाणी तो हवन समाप्त करतात पूर्ण आहुती देऊन. म्हणजे महानवमीला त्या ठिकाणी जे काही बोकडाचं वगैरे बळी आहे तो त्या ठिकाणी दिला जातो होमामध्ये आणि त्याच्यानंतर भगवतीचा घट त्या ठिकाणी उचलला जातो. घट देवीला त्या ठिकाणी म्हणजे आपण हलवलं जातं. त्याचबरोबर आपली जी कुळदेवी आहे, आपल्या मूळ पीठ जे असतात आपल्या कुळदेवीचे, त्या ठिकाणी देखील अष्टमीच्या दिवशीच सर्वीकडे दुर्गाष्टमीच्या दिवशीच आपण ज्याला महाअष्टमी देखील म्हणतो त्या ठिकाणी तेव्हाच घट होम केला जातो आणि महानवमीला तिथे पूर्ण आहुती देऊन ते घट हलवले जातात. तर आपण देखील आपल्या घरामध्ये अष्टमीच्या दिवशी तुम्ही जर होम करत असाल तर अष्टमीला होम करावा आणि त्या होमामध्ये आपण फक्त आणि फक्त पांढऱ्या रंगाच्या मखानाची खीर किंवा दुधाची शेवयांची खीर आपण आहुतीसाठी त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याची आहुती भगवतीसाठी देऊ शकतो. म्हणजे तो नैवेद्य आपण त्या होमाला द्यायचा आहे. आपण जो नैवेद्य होमामध्ये अर्पण करतो, स्वाहा करतो, तर त्याचा अर्थ असा होतो की त्या होमामधून जो अग्नी निघतो, उमाग्नी म्हणजे अग्निवायू असं त्याला म्हटलं जातं, तर ते थेट आपल्या भगवतीला पोहोचतं. तर ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण खिरीचा नैवेद्य होमाला दिलाय आणि तो आपल्या भगवतीला पोहोचलेला आहे तर आपण देखील उपवास सोडायचा आहे, नाही. भगवतीचा उपवास नसतो. भगवती प्रत्येक 365 दिवस वर्षातील ती तिचा उपवासच नसतो. कुठल्याही देवी देवतांचा उपवास नसतो. प्रत्येक मूळ शक्तिपीठांवरती, प्रत्येक मूळ ठिकाणी, प्रत्येक देवी देवतांच्या ठिकाणी अगदी सकाळ सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रत्येक 3 वेळेस प्रत्येक दिवशी त्या देवीला पोळी भाजी, वरण भात, अन्य ज्या भाज्या वगैरे आहेत त्यांचा नैवेद्य त्या ठिकाणी तिला दाखवलाच जातो. म्हणून उपवास हा देवींचा नसतो. उपवास फक्त आपल्या माणसांचा, माणूस जातीचा आपण उपवास करत असतो. आपला उपवास असतो, देवीचा भगवतीचा उपवास नसतो. म्हणून जर कोणाला हे वाटत असेल अष्टमीच्या दिवशी आपण होम केलेला आहे, होमामध्ये आपण खिरीचा नैवेद्य भगवतीला स्वाहा केलेला आहे, अर्पण केलेला आहे, त्याचा अर्थ असा होत नाही की तिचाही उपवास सुटलाय मग त्याच्यामुळे आपण पण उपवास सोडायचा नाही. अयोग्य आहे ही पद्धत. आपण फक्त भगवतीला नैवेद्य अर्पण करतोय. आपण दररोज देवीला आपण नैवेद्य दाखवतच आहोत. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देखील प्रत्येक दिवशी आपण तिला वेगवेगळे नैवेद्य दाखवतो आहे. तर बघा अष्टमीच्या दिवशी तुम्ही होम हवन आवर्जून घरामध्ये करावा. त्याचबरोबर कन्यापूजन करावं. दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं तुम्ही उद्यापन करू शकता. सुवासिनीची ओटी तुम्ही मान सन्मानपूर्वक तुम्ही घरामध्ये एका सुवासिनीला बोलवून तिची मान सन्मानपूर्वक ओटी भरू शकता. परंतु अष्टमीच्या दिवशी नवरात्रीचा उपवास हा सोडायचा नाही. अयोग्य पद्धत, चुकीची पद्धत आहे ती. त्याचबरोबर उपवास हा फक्त आणि फक्त आपल्याला नवमीलाच सोडायचा आहे, महानवमी ज्याला म्हणतात. तुम्ही जेव्हा नवरात्रीचा उपवास नवरात्रीच्या 9व्या दिवशी महानवमीला सोडणार तेव्हाच तुमच्या नवरात्रीचं पूर्ण तुम्हाला सेवा केल्याचं फळ मिळणार आहे. नवरात्रीचं व्रत केल्याचं फळ त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. घट देखील आपल्याला 9व्या दिवशी महानवमीच्या दिवशीच उचलायचे आहेत आणि त्याच दिवशी आपण जे घटस्थापनामध्ये घटामध्ये मातीमध्ये जे धान्य पेरलेले आहे ते आपल्याला हलवायचे आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला ते धान्य जे आपण पेरलेलं आहे त्यातलं पीक आपण दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण छान आपल्या देवघराची परत एकदा स्वच्छता करतो, पूर्ण देवी देवतांना अभिषेक करतो 9 दिवसांच्या नंतर आणि त्यांना छान तयार वगैरे करतो, गंध अक्षता हळद कुंकू अर्पण करतो. त्याच्यानंतर आपण ते पीक जे आहे ते आपण आपल्या देवांना अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला उपवास, घट सोडण्याचा उपवास, घट सोडायचा कधी, घट हलवायचा कधी, तर महानवमीला घटाचा उपवास कधी सोडायचा आहे, महानवमीला. आता जे बसता उठता उपवास करतात तर त्यांनी उद्याच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि महानवमीला उपवास सोडायचा आहे.
ज्यांचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी तर त्यांचा उपवास चालूच ठेवायचा आहे, चालूच ठेवणार आहेत. तो उपवास त्यांनी अष्टमीच्या दिवशी सोडू नये. त्यांनी तो उपवास त्यांचा महानवमीच्या दिवशीच सोडायचा आहे. काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी व्रत सोडलं जातं, उपवास सोडला जातो. तर ह्याचा अर्थ होतो दशरात्री. दशरात्री म्हणजे 10 दिवसांची रात्र. तर ही 10 दिवसांची रात्र नाही आहे, ही फक्त आणि फक्त नवरात्र आहे. म्हणून तुम्ही नवरात्रीमध्येच उपवास सोडायचा आहे. तुमचं जे काही नवरात्रीची साधना सेवा जी काही आहे ती फक्त आणि फक्त नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्येच करायची आहे. महानवमीला तुमची सांगता केलीच पाहिजे नवरात्रीची, तुमच्या उपवासाची, तुमच्या घटाची. अशा प्रकारे आता सर्वांना कळून आलेलंच आहे. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याला उपवास महानवमीला सोडायचा आहे. महानवमीला घट हलवायचे आहेत आणि त्याचबरोबर घट हलवताना आपण देवीला जर तुमच्या ठिकाणी तुमच्या पद्धतीमध्ये तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे जे तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करून देवीला भगवतीला नैवेद्य दाखवत असाल किंवा काही ठिकाणी दूध चपाती किंवा खीर चपाती भाजी पोळी असा देखील नैवेद्य दाखवला जातो. तर तुमच्या ठिकाणी ज्या पद्धतीचा तुम्ही नैवेद्य देवीला अर्पण करता, भगवतीला अर्पण करता, तो नैवेद्य तिला अर्पण करून तुम्ही उपवास सोडायचा आहे. परंतु जरी तुम्ही घरामध्ये म्हणजे घट हलवताना जरी घरामध्ये तुम्ही नॉनव्हेज वगैरे केलेलं असेल तरी देखील तुम्ही उपवास मात्र सात्विक भोजनावर सोडायचा आहे. म्हणजे तुम्हाला व्हेजिटेरियन वरतीच उपवास सोडायचा आहे, व्हेज खाऊनच उपवास सोडायचा आहे, शाकाहारी पद्धतीने उपवास आपल्याला सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या नवरात्रीची सांगता करायची आहे. खूप छान आपलं नवरात्र आहे. नवरत्न ज्याला म्हणतात, निवारणीचे जे 9 दिवस आहेत ते छान, अगदी छान व्यवस्थित आनंदाने त्याची सांगता करा. आई भगवतीला छानपैकी निरोप द्या. आई भगवतीला गारणं घाला, साकडं घाला की तू पुढच्या वर्षी परत येईपर्यंत माझे सर्व काही छान सुरळीत होऊ दे, माझ्या घराची प्रगती होऊ दे, माझ्या कुटुंबाचं कल्याण होऊ दे, पूर्ण सगळ्यांचं समाजामध्ये सगळ्यांचं कल्याण होऊ दे, सगळ्यांची प्रगती होऊ दे, सगळ्यांची भरभराटी होऊ दे, असं आपण सगळ्यांनी मिळून आपल्या आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करायची आहे. तर घट कधी हलवायचे आहेत, उपवास कधी सोडायचा आहे, उपवास सोडताना नैवेद्य काय दाखवायचा आहे देवीला, हे सर्व काही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, माहिती ही तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर आपण जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या सोबत. आणि त्याचबरोबर येणाऱ्या विजयादशमीच्या अगदी सर्व देवी भक्तांना, अगदी सर्व स्वामी भक्तांना अगदी मनापासून दसऱ्याच्या विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.